नमस्कार मित्रांनो, क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत AWS क्लाउड ट्रेल. क्लाउड ट्रेल म्हणजे काय? AWS क्लाउड ट्रेल ही AWS मधील सर्व क्रिया म्हणजे API कॉल्स लॉग करण्याची सेवा आहे. युजर रोल किंवा सर्व्हिसेसने काय केलं हे क्लाउड ट्रेल लॉगच्या रूपामध्ये स्टोअर करतो. सिक्युरिटी ऑडिटिंग आणि ट्रबल शूटिंगसाठी एक अत्यंत महत्त्वाची सर्व्हिस आहे. तर तुम्ही या डायग्राममध्ये पाहू शकता काय करतो. हा आपला हा क्लाउड आहे AWS, आणि या AWS क्लाउडमध्ये जे काही युजर ॲक्टिव्हिटी करतो हे सर्व आपल्या कॅप्चर करतो अकाउंट बेस्ड ॲक्टिव्हिटी, आणि ते कुठे स्टोअर करतो? स्टोरेजमध्ये, S3 मध्ये किंवा क्लाउड लॉगमध्ये, क्लाउड वॉचच्या लॉगमध्ये, आणि ते जे लॉग्स असतात ते पुढे ॲनालाइज म्हणून वापरतात. आता क्लाउड ट्रेलची गरज का पडते? तुमच्या AWS खात्यात कोणता लॉग झाला आहे? तुमच्या AWS खात्यात कोण लॉग झाला आहे? कोणती EC2 इन्स्टंट सुरू बंद केली आहे? S3 बकेट डिलीट कोणी केले आहे? IAM रोल कोणी बदलले आहे? फ्रॉड, मिसयूज किंवा अनऑथोराइज ॲक्सेस कसे पकडायचे, त्यासाठी क्लाउड ट्रेलची आपल्याला गरज लागते. आता क्लाउड ट्रेल कसं काम करतं? आपण एक हाय लेवलला फ्लो बघूया. AWS वर युजर सर्व्हिस ॲक्शन करते, म्हणजे कोणतेही ऑपरेशन करते, ॲक्टिव्हिटी करते. क्लाउड ट्रेल त्या ॲक्शनचा लॉग तयार करतं. ओके, लॉग S3 बकेट किंवा क्लाउड वॉच लॉग्समध्ये किंवा इव्हेंट ब्रिजमध्ये सेंड केला जातो आणि स्टोअर केला जातो, आणि लॉग्सवरून ॲनालिसिस किंवा सिक्युरिटी अलर्ट आपल्याला क्रिएट करता येतात. आता क्लाउड ट्रेलचे मुख्य प्रकार कोणते आहेत? तर क्लाउड ट्रेलचे मुख्य 3 प्रकार आहेत. पहिला आहे मॅनेजमेंट इव्हेंट. ओके, या मॅनेजमेंट इव्हेंटमध्ये AWS रिसोर्स कॉन्फिगरेशन रिलेटेड इव्हेंट जे असतात, उदाहरणार्थ EC2, स्टार्ट, स्टॉप, IAM, क्रिएट युजर किंवा मॉडिफाय युजर, यांचे लॉग स्टोअर केले जातात. ओके, डेटा इव्हेंट्समध्ये काय होतं? हाय व्हॉल्यूम इव्हेंट्स म्हणजे S3 बकेट, S3 ऑब्जेक्ट लेवलमध्ये जे काय तुम्ही ऑपरेशन्स करणार हे स्टोअर केले जातात, किंवा लांबडाचे इन्वोक किती वेळा झाले, कोणत्या फंक्शन किती वेळा कॉल केलेलं आहे, हे त्या डेटा इव्हेंट्समध्ये होतं. इनसाइड इव्हेंटमध्ये काय होतं की ॲबनॉर्मल API ॲक्टिव्हिटी पॅटर्न्स होतात. म्हणजे याचा अर्थ काय? एखादा API जो सडनली स्पाइक झालेला आहे आणि मल्टिपल टाइम्स तो कॉल झालेला आहे, किंवा त्याच्यामुळे ट्रॅफिक जास्त झालेलं आहे, तर असे जे ॲबनॉर्मल ऑपरेशन असतात थ्रू द API हे इनसाइड इव्हेंटमध्ये आपण कॅच करू शकतो. क्लाउड ट्रेलचे की फीचर्स कोणते आहेत? पहिला आहे कंटिन्युअस मॉनिटरिंग. तुम्हाला मॅन्युअली काही करायची गरज लागत नाही, प्रत्येक ऑपरेशन कंटिन्युअसली मॉनिटरिंग होतो. S3 मध्ये सेंट्रलाइज स्टोरेज येतो, म्हणजे जे काय लॉग जनरेट होतात हे तुम्ही S3 मध्ये सेंट्रलाइज म्हणून स्टोअर करू शकता. इव्हेंट हिस्ट्री म्हणजे 90 डेज डिफॉल्ट असते ही, ठीक आहे. म्हणजे जे काय तुमचे लॉग्स तुमचे स्टोअर होतात थ्रू द लॉग ट्रेल S3 मध्ये, हे 90 डेज पर्यंत राहतात बाय डिफॉल्ट. ओके, त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन ट्रेल होतो, म्हणजे कोणता युजर कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी, कोणकोणत्या सर्व्हिसेस त्याने ॲक्सेस केलेल्या आहेत, ठीक आहे, आणि त्या सर्व्हिसेसवर कोणकोणते ऑपरेशन्स केलेले आहेत हे आपल्याला मिळतं. मल्टी रिजन सपोर्ट म्हणजे हा एका क्लाउड ट्रेलने आपण मल्टी रिजनचा सपोर्ट घेऊ शकतो. मल्टी रिजनमध्ये काय ॲक्टिव्हिटी झाले ते आपण सेंट्रली स्टोअर करू शकतो. आणि क्लाउड ट्रेल इनसाइट, जसं तुम्हाला मी सांगितलं की अनप्रेडिक्टेबल APIच्या ॲक्टिव्हिटीज होत असतील, जर सडनली स्पाइक झालेला आहे, सडनली ट्रॅफिक झालेलं आहे, तर हे सर्व आपण क्लाउड ट्रेल इनसाइडमध्ये स्टोअर करू शकतो. आणि त्याच्यानंतर काय होतं, सिक्युरिटी आणि कॉम्प्लायन्ससाठी आपली सिस्टम कॉम्पिटेबल होते, ठीक आहे. म्हणजे उदाहरणार्थ उद्या कोणी काय फ्रॉड केला किंवा मिसयूज केला तर आपण क्लाउड ट्रेलच्या माध्यमातून ते लॉग आपण काढू शकतो. आता क्लाउड ट्रेल इव्हेंटमध्ये काय असतं, ठीक आहे. क्लाउड ट्रेल इव्हेंटमध्ये आपल्याला ह्या सर्व गोष्टी क्लाउड ट्रेल दाखवतो. उदाहरणार्थ युजर आयडेंटिटी म्हणजे कोणता युजर आहे, कोणत्या टायमिंगला ते झालेलं आहे, डेट अँड टायमिंगला, कोणत्या सोर्सवर झालं म्हणजे कोणत्या सर्व्हिसवर ते ऑपरेशन केलेलं आहे, कोणत्या रिजनवर आहे, ठीक आहे. आणि रिक्वेस्ट पॅरामीटर काय होता त्यावेळी, रिस्पॉन्स एलिमेंट्स त्याला काय मिळाला, कोणत्या IP ॲड्रेसमधनं, कोणता युजर एजंट आहे, आणि एरर कोड. क्लाउड ट्रेल कुठे स्टोअर होतं? आता क्लाउड ट्रेल 3 ठिकाणी आपण स्टोअर करू शकतो. S3 बकेटमध्ये, जिकडे आपल्याला खूप लॉंग टर्म
आपल्याला स्टोरेज करायचं असेल. पण एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण S3 मध्ये स्टोअर करतो त्यावेळी आपल्याला AWS चे बेसिक चार्जेस सुद्धा अप्लिकेबल होतात. ठीक आहे, तर S3 बकेटमध्ये आपण स्टोअर करू शकतो आणि ॲनालिसिस टूलसाठी आपण ॲज अ S3चा इनपुट ॲज अ डेटा सोर्समधून सुद्धा वापर करू शकतो. दुसरा आहे क्लाउड वॉच लॉग्स. जसं आपण मागच्या व्हिडिओत पाहिलं की क्लाउड वॉच लॉग्स रिअल टाईम मॉनिटरिंगसाठी वापरू शकतो, अलर्ट्स किंवा क्वेरीजसाठी वापरू शकतो. ठीक आहे, तर दुसरा आहे क्लाउड वॉच लॉग्समध्ये आपण स्टोअर करू शकतो. तिसरा आहे इव्हेंट ब्रिज. ठीक आहे, म्हणजे इव्हेंट ब्रिज म्हणजे सडनली तुम्हाला फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये किंवा काही ऑप्शन झाली तर तुम्हाला सडनली काहीतरी त्याच्यावर रिॲक्शन द्यायची आहे, तर तुम्हाला रिअल टाईम ऑटोमेशनसाठी तुम्ही इव्हेंट ब्रिज वापरू शकता. क्लाउड ट्रेल इनसाइड बद्दल आपण थोडं जाणून घेऊया. क्लाउड ट्रेल इनसाइड ॲबनॉर्मल किंवा अनएक्सेप्टेड ॲक्टिव्हिटी डिटेक्ट करतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की अचानक ट्रॅफिक वाढणं, जास्त API कॉल्स जनरेट होणं, अनयुज्युअल IAM ॲक्टिव्हिटी होणं किंवा अनऑथराइज अटेम्प्ट होणं, की उदाहरणार्थ एखादा रोल आहे, एखादा युजरला तो किंवा एखाद्या ग्रुपला तो रोल असाइन केलेला आहे आणि त्याला S3 मध्ये फक्त रीड ऑनलीची ॲक्सेस दिलेला आहे, तरी पण तो जर प्रयत्न करत असेल की त्याच्यामध्ये काही चेंजेस करण्याचं वारंवार, तर तो अनऑथराइज अटेम्प्ट म्हणून काउंट केला जातो AWS कडनं आणि तो आपल्याला लॉग जनरेट करून देतो. ठीक आहे, आणि हे जे इनसाइड जे लॉग्स असतात ते कुठे स्टोअर होतात? S3 किंवा क्लाउड वॉच लॉगमध्ये स्टोअर होतात. क्लाउड ट्रेल यूज केसेस कोणकोणते आहेत? तर ऑडिटिंगसाठी वापरू शकतो, सिक्युरिटी इन्व्हेस्टिगेशनसाठी वापरू शकतो, कॉम्प्लायन्स जसे की PCI DSS SOC ह्या लेवलचे जे कॉम्प्लायन्स आहेत ते आपण त्यासाठी आपल्याला क्लाउड ट्रेलचा उपयोग होऊ शकतो. डिबगिंगसाठी, समजा एखादा ॲप्लिकेशन आहे, त्या ॲप्लिकेशनला समजा एखादं ॲप्लिकेशन आहे आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये काय एखादा बग आला, ठीक आहे, आणि तो आपला बग चेक करायचा आहे थ्रू द लॉग, तर आपण क्लाउड ट्रेलचा वापर करू शकतो. फॉरेन्सिक्समध्ये म्हणजे कोणत्या युजरने मिसयूज किंवा फ्रॉड करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्याकडे आपण ॲज अ ट्रेलिंग काही धागेदोरे मिळतात का त्या लॉग्समधनं क्लाउड ट्रेलमधनं, तर आपण एक फॉरेन्सिक्स म्हणून वापर करू शकतो. आणि रिसोर्स ट्रॅकिंग, कोणत्या युजरने कोणते रिसोर्स किती वेळा वापर केलेले आहेत, तर याचा आपण काय करू शकतो की बाबा एखादा रिसोर्स मी क्रिएट केलेला आहे, समजा S3 बकेट क्रिएट केलेला आहे आणि नंबर ऑफ युजर्स 10 आहेत, तर त्या 10 युजरमध्ये फक्त 2च युजर ते रिसोर्स वापरत, बाकी 8 युजर वापरतच नसतील, तर अशा वेळी आपण ते रिसोर्स ट्रॅकिंग करू शकतो. आता क्लाउड ट्रेलचे प्राइसिंग आपण पाहूया. तर इव्हेंट हिस्ट्री असते ना, ही 90 डेज मध्ये याप्रमाणे सांगितलं की इव्हेंट हिस्ट्री फक्त 90 डेजसाठी स्टोअर केली जाते, ती टोटली फ्री आहे. ओके, त्याच्यानंतर सेकंड आहे वन ट्रेल, म्हणजे मॅनेजमेंट इव्हेंट सुद्धा फ्री आहे, पण डेटा इव्हेंट जो टाईप आहे आणि इनसाइड इव्हेंट याच्यासाठी चार्जेबल होतात. AWS तुम्हाला चार्ज करतं. आता बेस्ट प्रॅक्टिस काय सांगते की तुमचा जो क्लाउड ट्रेल हा मल्टी रिजन ट्रेन एनेबल करावा लागतो, जेणेकरून मल्टिपल रिजनमधनं जे काय ॲक्टिव्हिटी होतील ते तुम्ही ट्रेल करू शकता. आणि जे काय तुम्ही डेटा स्टोअर करता S3 मध्ये त्याला वर्जनिंग एनेबल झालं पाहिजे. उदाहरणार्थ आजचा माझा काही लॉग झाला स्टोअर, तर मी त्याला एक वेगळा वर्जन देईन, किंवा नेक्स्ट जो इन्क्रिमेंटल लॉग असेल त्याला माझं ऑटोमॅटिक वर्जनिंग झालं पाहिजे. त्याच्यानंतर आहे S3 बकेटवर इन्क्रिप्शन आणि ॲक्सेस पॉलिसी असली पाहिजे. का असली पाहिजे? कारण जर का माझं S3 बकेट जिकडे माझे लॉग स्टोअर असतील, बरोबर, ते जर सिक्युअर नसेल तर माझे लॉग्स मी ट्रेल करू शकणार नाही. म्हणून S3 बकेट हा इन्क्रिप्टेड आणि ॲक्सेस पॉलिसीनी प्रोटेक्टेड असला पाहिजे. रूट युजर इव्हेंट मॉनिटर करण्यासाठी ते करू शकतो. म्हणजेच काय, रूट युजरलाच फक्त राईट्स असले पाहिजे की इव्हेंट मॉनिटर करण्यासाठी, बाकी सब युजरला ते राईट्स नसले पाहिजे. पाचवा आहे क्लाउड ट्रेल लॉग्स. अथेना किंवा CIM मध्ये आपण ॲनालाइज करू शकता. म्हणजे जर लॉग्स असतील आणि लॉग्सवर आपण मॅन्युअली आपण जर सर्च करायला गेलो तर खूप कठीण आहे ना, तर AWS अथेना आपल्याला ही सर्व्हिस आहे, ती काय करते, तुम्ही लॉग्सला ॲज अ डेटाबेस किंवा टेबल म्हणून त्याच्यावर क्वेरी करू शकता आणि तुम्ही तुमचे ॲनालिसिस करू शकता. आणि लास्ट आहे अलर्ट वाया SNS. म्हणजे तुमचे जे काही क्लाउड ट्रेल जनरेट होतील, लॉग जनरेट होतील, त्याला तुम्ही इंटिग्रेट करू शकता क्लाउड वॉचच्या लॉगमध्ये आणि त्या लॉग थ्रूमध्ये तुम्ही अलर्ट्स किंवा SNS थ्रू तुम्ही जनरेट करू शकता. आता हे झालं क्लाउड ट्रेलचा ओव्हरव्ह्यू.
आता पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण हे प्रॅक्टिकली पाहणार आहोत की क्लाउड ट्रेल कसं क्रिएट करायचं आणि तो S3 मध्ये कसं स्टोअर करायचा, क्लाउड वॉच लॉग्समध्ये कसं स्टोअर करायचा आणि तो त्याचा उपयोग कसा करायचा. तर आशा करतो हा तुम्हाला क्लाउड ट्रेलचा ओव्हरव्ह्यू समजला असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.